आमदार रोहित पवार यांनी आज बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आणि त्यासाठी ते काही वेळात पोहोचतात। मात्र तत्पूर्वी त्यांचे वडीलसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले, त्याचबरोबरीनं अनेक बारामतीकर या ठिकाणी आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो या ठिकाणी पवार सर, तर खरं तर आज आपण पण आपण दाखल झालेले एक बारामतीकर म्हणून आपल्या काय भावना आहेत? बरोबर, ज्या सगळ्यांच्या भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत, म्हणून मी इथं उपस्थित आहे। खरं तर काल मुंबईमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथे दाद घेतली गेली नाही आहे। काय नक्की इतकं काय असं गूढ आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की त्यामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेतला जात नाही? काय वाटतंय आपल्याला? तर तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही समजून घ्या की कुठल्याही नागरिकाच्या बाबतीत जर त्यांना गुन्हा किंवा त्यांना जर काही संशय असेल आणि तो त्यांनी मांडला तर मांडायचं सुद्धा स्वातंत्र्य नसेल तर याला आपण काय म्हणायचं? आपण देखील आज समर्थनासाठी आलेले आहात आणि आमदार रोहित पवार थोड्याच वेळात येतात, जे खरं तर आपले पुत्र आहेत, मात्र आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहात। मला वाटतं सगळी बारामतीच त्यांच्या पाठीशी आहे किंवा हा जो विचार आहे तो सगळ्या लोकांच्या मनात जो आहे आणि जो काही संशय लोकांच्या मनात आहे तो सरकारने त्या पद्धतीने त्यांचा प्रश्न हा ओपन केला पाहिजे ना, किंवा त्याची उत्तरं दिली पाहिजेत। खरं तर अधिवेशन सुरू आहे आणि एवढा महत्त्वाचा विषय आहे आणि जे सत्तेतलेच एक नेते जे आहेत ते अपघाती गेलेले आहेत आणि या संदर्भात कुठे चर्चा होताना दिसत नाही किंवा आमदार रोहित पवारांनी जी मागणी करतात त्यावर कुठे चर्चा होताना दिसत नाही आहे। तर हे तुम्हीच पत्रकार बंधू किंवा तुमच्या मीडियाने समजून घेतलं पाहिजे की वातावरण कशा पद्धतीचं सगळीकडे व्हायला लागलेलं आहे आणि ही लोकशाही आहे। लोकशाहीत अशा प्रकारचं वातावरण घातक असतं असं मला वाटतं एक नागरिक म्हणून। कारण सरकारची जबाबदारी असते की जे लोकांचे काही प्रश्न असतील ते सोडवणं किंवा त्याला उत्तर देणं किंवा त्यांच्या मनात काही शंका असतील त्या दूर करणं। जर का आज इथे गुन्हा नाही दाखल करून घेतला तर मग पुढची भूमिका काय असणार आहे? बारामतीकर म्हणून आपली काय इच्छा आहे? याला उत्तर मिळालं पाहिजे एवढीच बारामतीकरांची भूमिका आहे। जे काही घडलं आहे त्यात काय सत्य आहे हे समजलं पाहिजे। ब्लॅक बॉक्सच्या बाबत देखील एक चर्चा समोर आलेली होती की तो खराब झाला आहे किंवा हे आहे, मात्र आता पुन्हा एक माहिती येते की तो सुरक्षित आहे। असं का होतंय नक्की? कारण एवढा मोठा नेता आहे आणि त्याच्या अपघाताबाबत अशा पद्धतीच्या बातम्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाहेर येत आहेत, का होत आहे? मला वाटतं त्या बाबतीत रोहिदाने सगळं सविस्तर सांगितलेलंच आहे, ते तुम्ही ऐका एकदा। पाहतो हे होते राजेंद्र पवार आणि ते देखील आपले पुत्र आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ आता बारामती पोलीस स्टेशनाबाहेर दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात रोहित पवार देखील या ठिकाणी दाखल होतील। कॅमेरामन विनोद हुनाबादकरसह सागर सुरवसे, TVNN मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।